नमस्कार, मी सुरुची. तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आशा करते तुम्ही सगळे छानच असाल. तुमच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि ऐश्वर्य कायम राहू दे, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आजचा व्हिडिओ एक अशा टॉपिकवर आहे की मी ज्या सेवा दाखवल्या होत्या, जसं की रुद्रयंत्रावर जी आपण सेवा करत असतो ती सेवा, त्याच्यानंतर जी आपली सारामृताची सेवा असते, म्हणजे स्वामी समर्थ सारामृत ज्याचं आपण पारायण करत असतो, तर ती एक सेवा. त्याच्यानंतर अजून अनेक अशा खूप प्रकारच्या सेवा आहेत ज्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. तर मध्यंतरी मला एक कमेंट आली, एक नाही म्हणजे खूप कमेंट्स येतात असे प्रत्येक वेळी, की आम्ही जे सेवा करतो आहोत म्हणजे सारामृताचं आम्ही पारायण करतोय, पण ते पारायण आमचं फलित नाही जात, किंवा आम्हाला अनुभव नाही येत, आमच्या इच्छा पूर्ण नाही होत, किंवा आम्हाला त्या पारायणातून काही फायदा होत नाहीये, असेही खूप कमेंट्स आहेत. त्याच्यानंतर रुद्रयंत्रावर सेवा केलेली आहे, तर त्याच्यावर सेवा करून मला एक कमेंट आली की ताई, माझ्या मुलाचं अजूनपर्यंत मद्यपानाची जी सवय आहे ती सुटलेली नाही आहे, मी एवढं पारायण करून आपल्या प्रत्येक माणसाकडे एक गोष्ट दिलेली आहे, पण त्या गोष्टीचा आपण वापर नाही करत आहोत. त्याचा अर्थ काय, की आपण म्हणजे ती जी गोष्ट आहे ती आपण आपली असून, आपली हक्काची असून आपण ती दुसऱ्यासाठी वापरतोय. ह्याचाच अर्थ काय आहे, की आपल्या प्रत्येकाकडे मन आहे, बुद्धी आहे, विचार करण्याची क्षमता आहे, डोकं आहे. आपण काय करतो, आपलं मन आपलं आहे, शरीर आपलं आहे, बुद्धी आपली, डोकं आपलं, विचार आपले, त्यामध्ये आपण आपलं हित कसं करायचं हे सोडून आपण जगातल्या प्रत्येकाचा विचार करत असतो. आणि मुख्य म्हणजे अक्षरशः अर्धे अधिक विचार जे असतात ते तर जळके विचार असतात, की ह्याचं कसं चांगलं झालं, त्याचं कसं चांगलं झालं. आता ज्यांच्या घरात कंटिन्यू भांडणं चालू असतात, 3-4 दिवस भांडणं चालू असतील, तर 5व्या दिवस भांडणं नाही झालं तर पुन्हा प्रश्न पडतो, अरे आज यांच्या घरात शांतता कशी, भांडणं कशी नाहीये. अशा गोष्टी असतात. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं लग्न झालं, माझं लग्न होत नाही आहे, ह्याचं चांगलं झालं, माझं होत नाहीये, ह्यांनी माझ्याबरोबर असं कसं केलं, मग मी तो बदला घेणार, मी त्याच्याबरोबर कसं करणार, मग हिनी आज चांगली गाडी घेतली, हिनी आज सोनं नाणं घेतलं, हिचं एवढं चांगलं झालं, माझं होत नाहीये, हिनी पारायण केलं, हिला 20 दिवसांमध्ये अनुभव आला, मला येत नाहीये. अशा बऱ्याच गोष्टी आपल्या मनात चालू असतात, आणि मोस्टली आपल्या मनात सगळ्या निगेटिव्ह गोष्टी चालू असतात. पण प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे वेगळे असतात, ही गोष्ट आपल्याला सगळ्यात पहिली म्हणजे जाणून घेतली पाहिजे. आता माझे जे कर्म आहेत तेच तुमचे कर्म असतील का? मी जे कर्म करते म्हणजे ते चांगले असो वाईट असो, तेच कर्म तुमचे आहेत का? आता मी एक सेवा करायला बसणार, माझे कर्म जर वाईट असतील तर मला त्याचं फळ खूप उशिरा मिळणार, म्हणजे आधी जे माझ्या वाटचे जे काही भोग आहेत ते मी सगळे भोगून घेणार आधी, बरोबर? आणि मग ते भोगून झाल्यावरच मग मला त्याचं फळ मिळणार, बरोबर? जेव्हा माझे सगळे कर्म संपतायत तेव्हाच मला फळ मिळणार. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचे कर्म चांगले असतील, आता तुम्ही पारायणला बसला आहात, तुमच्यापैकी कोणीही कर्म चांगले असतील, थोडं तरी आपल्या साठ्याला कुठेतरी पुण्य असेल, संचित असेल आपलं, अर्थातच आपल्याला जो मिळणारा प्रभाव आहे किंवा जो आपल्याला मिळणारा अनुभव आहे तर तो आपल्याला लवकर मिळणार, आपली सेवा लवकर फलित जाणार, कारण आपले पापकर्म कमी आहेत, बरोबर? तर आपल्या पापांवर सगळं अवलंबून असतं. दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण पारायणाला बसलो आहोत, ठीक आहे? आपण जेव्हा पारायणाला बसतो, मला खरं सांगा, मी असं म्हणत नाही तुम्हीच, माझ्यापासून तुमच्यापर्यंत जेव्हा आपण पारायणाला बसतो किंवा आपण नामस्मरण करायला बसतो, खरंच आपलं मन एकाग्र असतं का? पहिली गोष्ट म्हणजे ती आहे. खरंच आपल्या मनात एकच विचार असतो का, की बाबा मला स्वामींचं पारायण करायचंय? आपण काय करतो, आपण संकल्प करतो, आपल्या मनात इच्छा असते, मला हे हवं, मला ते हवं, मला ते हवं, तर मी हे करणार, मला हे हवंय म्हणून मला 21 दिवसाचं पारायण करायचंय, मला हे हवंय म्हणून मला 45 दिवसांची सेवा करायची आहे. असं नसतं. हे बघा, कधीतरी निस्वार्थ मन कशाला म्हणतात, निस्वार्थ जर आपलं मन असेल ना, तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते, ही गोष्ट खरी आहे. अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते, फक्त आपल्या मनातली जी इच्छा आहे ना ती निस्वार्थ हवी. जो आपल्या मनात हव्यास असतो, जो हाव असतो, जी दुसऱ्याबद्दल म्हणजे चळकुटी वृत्ती असते, ही आपण पहिली गोष्ट म्हणजे काढून टाकली पाहिजे. दुसऱ्याबद्दल येणारा राग, दुसऱ्याचा तिरस्कार कशासाठी, मी तर म्हणते आपल्याला आयुष्य एकदाच मिळालेलं आहे. खरंच आपण खूप असे आहोत का, अमर आहोत का, की आपण कायम जगणार आहोत? नाही. देव पण अमर नाही, तर आपण काय असणार आहोत? आपण तर साधे अगदी तुच्छ मनुष्य आहोत, जे म्हणजे जास्तीत जास्त पाप घडत असतात. मला सांगा, आत्ताच्या युगामध्ये खरंच आपण जेव्हा वाचायला बसतो आहोत पारायण किंवा काही,
आपल्या मनात पहिली गोष्ट म्हणजे आपण वाचतो आहोत एक गोष्ट, पण आपलं मन फिरतंय 100 ठिकाणी. आता हा काय करत असेल, आता तो काय करत असेल, आता मला इथे जायचंय, मला इकडे पैसे कमवायचे, तुला तिकडे पैसे कमवायचे, मला हे हवंय, मला ते हवंय, मला हे आणायचंय, मला ते आणायचंय. पण आपलं खरंच सेवेकडे लक्ष आहे का? बरं झालं, चला आपल्या सेवेकडे लक्ष आहे जरी मानून चालू की आपण सेवा करतो आहोत, आपण एकाग्र आहोत, आपलं लक्ष तिकडे आहे. पारायणवरून उठलं, आपण कुठे बाहेर गेलो, कोण रस्त्यात मिळालं, कोणाला फोन केला, घातल्या शिव्या, तू हसायस, तू तसायस, वाटेल ते बोललो, हे केलं. काय केलं आपण? जे वाचलं आहे, जे आपण पारायण केलं आहे किंवा जे त्याचं पुण्य असतं ते गेलं ना फुकट. काही फायदा आहे का त्याचा? आपण इकडे पारायण करतो, इकडे देव पूजतो समोर, आणि त्याच वेळेला आपण घरात शिव्या घालतो आहोत, आपण उपास तापास करतो आणि आपण शिव्या देतो. एवढ्या घाणेरड्या शिव्या देतो. मला सांगा, खरंच त्या गोष्टी आपल्या फलीस जाणार आहेत का? ठीक आहे, आपल्या त्या गोष्टी फलीस कधीही जाऊ शकत नाहीत. ही गोष्ट मान्य करून घ्या, ही गोष्ट मान्य करायलाच हवी. त्यामुळे जे कमेंट्स असतात ना, पहिला आपण आपल्याकडे पडताळून बघायला हवं की खरंच आपली सेवा किंवा आपण जी सेवा करतो आहोत त्या काळामध्ये खरंच आपण ह्या सगळ्याचं पालन करतो आहोत का? कोणाला शिव्या न घालणं, प्रत्येक वेळी चांगलं वागणं, किंवा आपण जे देवासाठी करतो आहोत तर त्याच्यामध्ये आपण एकाग्र राहणं, एकनिष्ठ राहणं, या गोष्टी आपल्याकडनं खरंच घडतात का? एका ठिकाणी आपण देवाचं करायला जाणार, दुसऱ्या ठिकाणी आपण शिव्या घालणार, असं होत नाही. कधीतरी जेव्हा आपण पारायण करायला बसतो, प्रत्येक वेळी देवाकडनं काहीतरी मागितलं पाहिजे असं खरंच नाही आहे. आपण फक्त बसू, हे बघा मी काय म्हणते, आपण फक्त बसायचं, संकल्प करायचा नाही असं नाही, पण संकल्पामध्ये काय म्हणायचं असतं की माझ्या आयुष्यात येणारे जे काही अडथळे आहेत, जे काही त्रास आहे, दुःख आहे, जी काही संकट आहेत ती निवारण होऊ देत. त्याचबरोबर माझ्या कुटुंबावर कुठलंही असं अकस्मात संकट नको येऊ देत, सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू देत, सगळ्यांचं चांगलं होऊ देत. फक्त आपला 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 विचार करून होत नाही, आपल्याला लोकांचा सुद्धा विचार करावा लागतो ह्याच्यामध्ये. सगळ्यात जेव्हा आपण जगाचा विचार करणार तेव्हाच कुठे देव जाऊन आपला विचार करत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाला वस्त्र घालून, सजवून, फुलं वाहून, त्यानंतर अनेक तऱ्हेच्या गोष्टी घालून तुम्हाला खरंच वाटतं देव पावणार आहे आपल्याला? ही सगळी तंत्रविद्या झाली. तंत्र हे पुढचं गोष्ट आहे, पण हे सगळं तंत्रविद्या झाली की फूल वाहणं किंवा हे अक्षदा वाहणं किंवा पंचोपचार पूजा ही करायची नाही असं नाही, ही करायची. ते आपले भाव असतात, तो प्रत्येकाची श्रद्धा असते, ती वेगळी वेगळी असते, ती चुकीची आहे असं मी अजिबात म्हणत नाही. आणि त्या सगळ्या गोष्टींपेक्षा महत्व काय आहे ती म्हणजे मंत्रविद्या. मंत्रविद्या म्हणजे काय? जे आपण मंत्रोच्चार करत असतो. आता जे लोक स्वामींचे सेवेकरी आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ, तुम्ही बाकी काहीही न करता फक्त एक माळ श्री स्वामी समर्थ अगदी निस्वार्थी मनाने डोक्यातले सगळे विचार बाजूला काढून फक्त स्वामी आहेत समोर आणि आपण आहोत अशा जर भावानी आपण काहीही मनात कुठलीही इच्छा, आकांक्षा, काहीही हव्या, दुसऱ्याबद्दलचा राग, तिरस्कार हे सगळं बाजूला काढून जर आपण ते केलं ना, असंच नाही मी म्हणत की तुम्ही स्वामींचंच करा, तुमचं जे कोणी इष्ट दैवत असेल, कोणाचं म्हणजे दत्तगुरु असतात किंवा कोणाचं अजून कुठलं दैवत असतं, गणपती बाप्पा असतो किंवा अजून कोणाचं शिर्डीचे साईबाबा असतात, विठ्ठल रुक्मिणी असतात, प्रत्येकाचं दैवत वेगळं वेगळं असतं. तर तुमचं जे काही इष्ट दैवत असेल तर त्याचा मंत्रोच्चार तुम्ही करा, एक माळ करा किंवा तुम्हाला जेवढं जमत असेल तेवढं करा. मी आज मंत्र वाचायला बसलो म्हणून उद्या लगेच मला त्याचं प्रचिती येणार असं आहे का? आपण जन्माला आलेले लगेच मोठे होतो का? नाही ना. खूप टप्पे लागतात आपल्याला मोठं व्हायला, खूप खस्ता खायला लागतात, खूप गोष्टींना सामोरं जायला लागतं, खूप त्रास सहन करावा लागतो, खूप भोग भोगावे लागतात, पुण्य करावं लागतं, पाप करावं लागतं, तेव्हा जाऊन आपण मोठे होतो, तेव्हा जाऊन आपलं वय वाढतं, आपल्याला अनुभव येतं, कधी कधी यश येतं, कधी कधी अपयश येतं. तसंच आहे सेवेमध्ये. काय वेगळं आहे? जेव्हा आपण सेवा करायला बसतो तेव्हा आपण अगदी शून्यात असतो, आपल्याला काही माहिती नसतं, बरोबर? मग तेव्हा आपण जर सुरुवातीपासून जर आपण चालू करतो आहोत तर अर्थातच आपण कसं अपेक्षा करायची की मला लगेच मिळणार आहे ह्याचं फळ, असं नाही होऊ शकत. प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे वेगळे असतात. तर आपल्याला फक्त प्रयत्न करायचा आहे, यश आपल्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, आपल्याला काय मिळायला हवं आयुष्यामध्ये, हे सगळं देवाच्या हातात आहे, हे सगळं स्वामींच्या हातात आहे. आपण ते ठरवणारे कोणीही नाही. आपल्या हातात फक्त एकच आहे की आपल्याला सेवा करायची आहे, निस्वार्थ मनाने आपण स्वामींचं करतो आहोत, त्याचबरोबर निस्वार्थ मनाने आपण पारायण करतो आहोत, निस्वार्थ मनाने आपण रुद्रयंत्रावर अभिषेक करतो आहोत. तर मी तुम्हाला खरं सांगते, असं धरून नाही चालायचं की मी 45 दिवसच करणार नाही.
जर 45 दिवस आपल्याला वाटतंय नाही फरक पडत आहे, सेवा वाढवा, सेवा वाढवा. सेवा केल्याने फुकट काहीच जात नाही आपलं. आपल्याला पैसे घालायचे आहेत का? पाणी असतं आपल्याकडे, ते पाणी घेऊन त्याच्यावर फक्त अभिषेक करायचा आपल्याला. ह्याच्या व्यतिरिक्त खरंच आपल्याला असं दुसरं काही करायचंय का, की भरपूर पैसा आणायचा बाहेरून, अडका आणायचा आणि मग आपल्याला ती सेवा करायची आहे? असं नाहीये. फक्त पाण्याचा अभिषेक करून आपल्याला मंत्रोच्चार करायचे आहेत. मंत्रोच्चार जेव्हा आपल्या घरामध्ये होतात तेव्हा एक प्रकारचं आपल्या घरावर आपल्या मंत्रांचं एक लेपन होत असतं आपल्या भिंतींवर किंवा आपल्या प्रत्येक घरामध्ये. त्यांनी घरामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी येते, त्यांनी घरामध्ये खूप सकारात्मकता येते. त्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे देवाची सेवा करण्यापेक्षा आपल्याला भर द्यायचा आहे की जे आपण करतो आहोत आपण निस्वार्थ मनाने करणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे तेवढ्याच काळामध्ये नाही, आपण काय करतो, जेव्हा पारायण करतो, जेव्हा देवाच्या समोर असतो, हात जोडत असतो, तेव्हा आपण खूप चांगलं बोलतो, सगळ्यांचे चांगले विचार करतो, सगळ्यांबद्दल चांगलं बोलतो. पण जेव्हा आपली पाठ फिरते, म्हणजे जेव्हा आपण पाठ फिरवतो, जेव्हा आपण देवाचं पारायण तेवढं वाचून झालं, जो काही 1-1.5 तास असेल, सारामृत पकडा, 1-1.5 तासाचं असतं ते 1-1.5 तास झाल्यावर मला खरं सांगा, खरंच आपण असं होतं का आपल्या घरात असो कोणाचं तरी भांडण करणं किंवा घरातल्या कुलस्त्रीला दुखवणं किंवा त्याच्यानंतर रस्त्यात कोणीही भेटलं तर रागराग करणं, काही आपल्या मनाच्या विरोधात झालं तर शिव्यागाळी करणं, अशा गोष्टी आपल्याकडनं घडतात. तर त्या जर घडल्या तर खरंच आपलं पुण्य जमा झालेलं ते गेलं ना फुकट. तर मग आपण असं अपेक्षा नाही करायची की एवढे दिवसच मी करणार तर आपल्याला त्याचं फळ मिळालं पाहिजे. मी स्वार्थ मनाने करत राहायचं. जेवढं शक्य आहे तेवढं करायचं आपण. त्याच्याने हळूहळू आपले भोग कमी व्हायला आपल्याला नक्की मदत होणार. हे एकदा करून तर बघा. त्याच्यानंतर असं तुम्हाला कमेंट करायची वेळही नाही येणार की मी ही सेवा करते पण माझी फलीच नाही जात, मी हे करण्याचा प्रयत्न करते पण शक्य होत नाहीये, असं तुम्हाला करण्याचा वेळच नाही येणार. त्यामुळे एक गोष्ट महत्वाची आहे की आपल्याला जसं आपण आपलं चांगलं व्हावं, आपल्याकडे पैसा यावा, आपल्याकडे सुख यावं, हा जो आपण विचार करत असतो ना, तसाच त्याचबरोबर आपल्याला लोकांनाही, इतरांनाही, दुसऱ्यांनाही सुख मिळालं पाहिजे, त्यांच्याकडेही त्यांचंही चांगलं व्हायला पाहिजे, त्यांच्याकडेही खूप म्हणजे सुख शांती झाली पाहिजे, हा विचार आपण करायला हवा. जेव्हा आपण लोकांचा विचार करणार तेव्हाच आपलं चांगलं होणार, कायम लक्षात ठेवा. आता जो देव फक्त स्वतःचा विचार करत बसले असते की माझं चांगलं होईल, त्यांनी खरंच सृष्टी निर्माण झाली असती का? आणि बाकीचं जे काही गोष्टी आहेत आजूबाजूला त्या निर्माण झाल्या असते का? नाही झाल्या असते. देव जो आहे किंवा गुरु जो आहे तो आपला नाही, इतरांचा पहिली विचार करत असतो, आपल्या भक्तांचा पहिली विचार करत असतो. त्याचबरोबर आपण जे फुलं वगैरे वाहतो, तर हे जे सगळं आहे ना, फुलं वाहणं किंवा अक्षदा वाहणं, हे आपल्या मनाची श्रद्धा, एक शांती आहे, मनाला एक शांतता मिळते आपण जेव्हा हे करत असतो. पण हे सगळं आपल्याला देवाने दिलेलं आहे, तेच आपण देवाला परत करतो आहोत. बरोबर, आपण देवासाठी वेगळं काही करतो आहोत का? नाही. ते जाऊ दे, आपण जी सेवा करतो, पारायण करतो, आपण संकल्प करतो, आपण संकल्पात काय म्हणतो, माझी इच्छा आहे मला ही पूर्ण व्हायला हवी, माझी ती इच्छा आहे ती माझी पूर्ण कर. आपण कधीही निस्वार्थ मनाने देवासाठी केलं आहे का? नाही. आपण जे करतो ती सेवा सुद्धा आपल्यासाठीच करतो आहोत, आपण देवासाठी काहीही करत नाही. त्यामुळे आपल्याला जे करायचंय ना, पहिली गोष्ट म्हणजे आता काही संकल्पामध्ये न मागता करायचंय, कारण तो देव आहे, ते स्वामी आहेत, त्यांना बरोबर माहिती आहे त्याच्या भक्ताला काय हवंय, काय त्याच्यासाठी योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे देवाला माहिती असतं आणि त्याप्रमाणे देव प्रत्येकाला त्याची त्याची फळं देत असतो, त्याच्या कर्मानुसार. आपल्या कर्माच्या पुढे आणि आपल्या कर्माच्या अगोदर आपल्याला काहीही मिळू शकत नाही, कारण एखाद वेळेस आपल्याला देव माफ करू शकतो. आपण जर काही चूक केली असेल तर आपल्याला देवाकडनं माफी मिळू शकते, पण आपले कर्म जे आहेत ना ते आपल्याला कधीच माफ करणार नाहीत. देव किंवा आपला जो गुरु आहे तो एक काम करू शकतो की आपले कर्म जे आहे, जे आपल्याला आज भोगायचंय, आज जो त्रास भोगायचा आहे तो उद्यावर ढकलू शकतात, परवावर ढकलू शकतात, पण ते नष्ट कोणीही करू शकत नाही. त्यामुळे आपले कर्म आपल्याला भोगूनच संपवायचे आहेत. त्यामुळे शक्यतो आपण हा प्रयत्न करायचा की आपल्याकडनं वाईट कर्म होणार नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला एकच करायचं की निस्वार्थपणाने आपल्याला देवाची भक्ती करायची, सेवा करायची, आपल्याला कुठलीही अवहेलना करायची नाही आहे किंवा कोणाला काही वाईट बोलणं हे करणं नाही करायचंय. मग खरंच तुम्हाला मी सांगते, कमेंट करायची वेळ कधीच येणार नाही की माझी ही सेवा फलीच नाही गेली. हे एकदा करून बघा. तर तुम्हाला जर माझं बोलणं खरंच योग्य वाटत असेल ना, तर मला नक्की कमेंट करून सांगा की हा तुमचं बोलणं योग्य आहे किंवा अयोग्य आहे. तुम्हाला जे काही वाटत असेल, तुमच्या मनात जे काही हा व्हिडिओ बघून वाटत असेल, तर मला त्याच्यावर नक्की तुम्ही कमेंट करा आणि मला ते खरंच आवडेल. जर माझी याच्यामध्ये काही चूक असेल तर तुम्ही मला सांगू शकता की बाबा इथे तुम्ही चुकीचं बोललात किंवा इथे बरोबर आहे, जे काय असेल ते मी ते एक्सेप्ट करायला तयार आहे. पण
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा, कारण मला तरी माझ्यापर्यंत तरी हेच आहे की आपले जर कर्म चांगले असतील तर आपल्याला अशी कमेंट करायची कधी वेळच नाही येणार की माझी सेवा फलीच नाही गेली. तुम्ही सेवा कंटिन्यू करा, कंटिन्यू करा. 100% तुम्हाला आज ना उद्या त्याचा जो परिणाम आहे तो दिसणारच. असं नाहीये की नाही दिसणार, पण फक्त इतकंच आहे की आपले जे कर्म आहेत, आपलं जे प्रारब्ध आहे ते जेव्हा आपले संपणार तेव्हाच आपल्याला त्याचं जे रिझल्ट आहे किंवा जे त्याचे परिणाम आहेत ते दिसायला सुरुवात होणार. तर मी आशा करते की मी जी दिलेली माहिती आहे तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.